नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजपासून आपण एक नव्या सिरीजला त्या ठिकाणी सुरुवात करत आहोत। ते म्हणजे मराठी व्याकरणाचा जो काही भाग आहे, शब्दसंग्रह असतील, म्हणी असतील, अर्थ आणि त्याचे उपयोग असतील, वाक्प्रचार असतील, जे काही व्याकरणाशी संबंधित हा महत्त्वपूर्ण भाग आहे, ज्यावर तुम्हाला 7 ते 8 प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात, तो महत्त्वपूर्ण भाग आपण इथून पुढे कव्हर करणार आहोत। या आधी सुद्धा आपण काय केलेलं होतं, तर त्या ठिकाणी जे काही महत्त्वाचे असलेले समानार्थी असतील, विरुद्धार्थी असतील, ते आपण युट्यूबला घेतलेले होते। मात्र हे तुम्हाला बॅचेसमध्ये त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत व्हिडिओ। ठीक आहे, मग एक एक करून आपण हे सर्व जे काही महत्त्वाचा भाग आहे तो आपण कव्हर करणार आहोत। आज आपण काय बघणार आहोत, तर आज आपण समानार्थी शब्दापासून त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। ठीक आहे, समानार्थी शब्द तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायला मिळतील। बघा, आता इकडे जर आपण बघितलं, सुरुवातीला जो काही शब्द आहे आपल्या पुढे कोणता आहे, अग्नी नावाचा शब्द आहे। ठीक आहे, कोणता शब्द आहे, अग्नी नावाचा शब्द आहे, महत्त्वपूर्ण शब्द आहे, कारण की यावर परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले गेलेले आहेत। मग यामध्ये बघा, अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द काय होतात, तर हुताशन होतो, आग आहे, त्याचप्रमाणे वनी आहे, अनल आहे, दहन आहे, पावक आहे, जाळ, तपन, अंगार। ठीक आहे, काय काय शब्द आहेत बघा अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द, हुताशन, आग, वणी, अनल, दहन, पावक, जाळ, तपन, अंगार। आता यातले काही शब्द असे आहेत जे तुमच्या परिचयाचे आहेत, मात्र काही शब्द असे सुद्धा आहेत जे तुमच्या अजिबात परिचयाचे नाहीत। मग आता बघा, लक्षात काय ठेवायचं आहे, जे माहिती नाही ते त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। ज्याहून आता काही शब्द असे असतात की आता अग्नी शब्दावरून आपण आग गेस करू शकतो। ठीक आहे, जाळ त्या ठिकाणी गेस करू शकतो। यस, मग हे महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला माहिती नाही ते महत्त्वाचे आहेत, हे आपल्याला माहिती आहेत, मग याला लक्षात ठेवायची काही गरज नाही, आपल्याला माहिती आहे। आता हुताशन नावाचा जो काही शब्द आहे तो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आता बघा काय करायचं आहे, परीक्षा होईपर्यंत हे जे काही शब्द आहेत, अग्नी शब्द असेल, जाळ शब्द असेल, याला जाळ नाही म्हणायचं, याला हुताशन म्हणायचं आजपासून। ठीक आहे, मग असं करून तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता। हुताशन म्हणायचं, अनल म्हणायचं, वनी म्हणायचं, दहन तर आपल्याला माहिती आहे, दहन सुद्धा शब्द आपल्याकडे वापरला जातो। पावक तुम्हाला लक्षात ठेवायचंय। लक्षात किती शब्द ठेवायचे तुम्हाला, अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द 4। पहिला आहे हुताशन, दुसरा आहे वनी, तिसरा आहे अनल आणि चौथा आहे पावक। हे शब्द नवीन आहेत, थोडेसे वेगळे आहेत, जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं। फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द हुताशन, वनी, अनल आणि काय, पावक। यस, पुढे जाऊयात आपण। पुढे आहे अडथळा नावाचा शब्द आहे आपल्या समोर। कोणता, अडथळा नावाचा शब्द आहे। आता अडथळा या शब्दाचे जर आपण समानार्थी शब्द बघितले तर काय होतात, मज्जाव, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं आडकाठी, यस, त्यानंतर आहे मनाई। बघा, काही गोष्टीमध्ये जर आपण बघितलं तर कोणी आपण एखादं काम करतोय त्याच्यामध्ये जर कोणी अडथळा वगैरे आणत असेल त्यावेळेस काही शब्द सुद्धा आपण वेगळे वापरतो, त्याच्यामध्ये आडकाठी आणतोय। ठीक आहे, आडकाठी आणतोय माझ्या कामामध्ये। ठीक आहे, किंवा त्याला जर आपण बघितलं तर मनाई सुद्धा हा शब्द समानार्थी आहे आणि मज्जाव सुद्धा आहे, म्हणजे ते करण्याला विरोध, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। आता जर आपण बघितलं, आता इकडे जर आपण बघितलं, हे काय आहे, एक तुम्हाला इथं काय दिसतंय, तर त्या ठिकाणी काही व्यक्ती आहेत जे तुम्हाला रोडवर काय, तर त्या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत। ठीक आहे, मग आता ह्या रोडवर त्यांनी काय केलाय, अडथळा निर्माण केलाय। यस, काय केलाय, आडकाठी निर्माण केलेली आहे, मज्जाव या ठिकाणी त्यांनी केलेला आहे, किंवा गाड्या जायला त्यांनी मनाई केलेली आहे, असं तुम्ही त्याला ठिकाणी म्हणू शकता। ठीक आहे, अडथळा शब्दाचा मज्जाव, आडकाठी आणि मनाई हे समानार्थी शब्द लक्षात घ्यायचे आहेत। त्यानंतर अर्थ नावाचा शब्द आहे। कोणता, अर्थ नावाचा शब्द आहे। ठीक आहे, अर्थ या नावाचे समानार्थी शब्द काय आहेत, पैसा। ठीक आहे, आशय, यस, काय, पैसा, आशय, तुम्हाला हे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे आहेत। आता बघा, अर्थाहून तुम्ही पैसा त्या ठिकाणी गेस करू शकता, मात्र हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कोणता, आशय। ठीक आहे, आशय हा शब्द लक्षात ठेवा, इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। अर्थ, आशय हा त्याचा समानार्थी शब्द आहे। पुढे जाऊयात आपण, अहंकार। ठीक आहे, शब्द काय आहे, अहंकार नावाचा शब्द आहे। या अहंकार या शब्दाचे जर आपण समानार्थी शब्द बघितले तर काय असतील, घमेंड आहे, गर्व आहे, मद आहे, अभिमान, अमर्ष, दर्प, दुराभिमान आणि ताण। ठीक आहे, महत्वाचे शब्द आहेत। कशाचे, अहंकार या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। घमेंड आपल्या लक्षात राहतं, गर्व आपल्या लक्षात राहतं, अभिमान आपल्या लक्षात राहतं। ठीक आहे, मग आता तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे, मद लक्षात ठेवा, अमर्ष लक्षात घ्या,
त्याचबरोबर आपण बघितलं दर्प लक्षात ठेवायचंय, दुराभिमान, ताण वगैरे आपण थोडंसं गेस करून त्या ठिकाणी उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. मात्र अहंकार या शब्दाचे मद हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, अमर्ष हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि दर्प हा शब्द लक्षात ठेवायचे. हे काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. घमंड, गर्व, अभिमान, दुराभिमान, ताण हे तुमच्या लक्षात राहून जाईल. मात्र हे लक्षात राहत नाही, त्यामुळे मी तुम्हाला इथं काय म्हणतो की लक्षात ठेवण्याचा हे प्रयत्न करा. मद, अमर्ष आणि दर्प. यस, पुढे बघूयात आपण. पुढे आहे बघा अवकाश. ठीक आहे, काय? अवकाश. अवकाश लक्षात घ्यायचा आहे. अवकाश या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? समय, काल, अवधी, वेळ. यस, सिंपल आहे. वेगळं काही लक्षात ठेवण्याची गरज आहे का? अवकाश या शब्दाला जर आपण बघितलं समय, काळ, अवधी, वेळ या नावाने त्या ठिकाणी ओळखतो. पुढे जाऊयात आपण. अहि महत्वाचा आहे हे आता. ठीक आहे, हा शब्द जर आपण बघितला, अहि हा शब्द महत्वाचा आहे. बघा, या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? सर्प आहे, भुजंग आहे, साप आहे. ठीक आहे, सर्प, भुजंग, साप. आता बघा, इथून पुढे तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? जर तुम्हाला साप दिसला तर त्याला साप नाही म्हणायचं, त्याला काय म्हणायचंय? तुम्हाला अहि म्हणायचंय. ठीक आहे, काय म्हणायचंय? अहि असं म्हणायचं आहे. वेगळे वेगळे जे काही आपला शब्द साठा आहे तो वाढवायचा असेल तर अशा पद्धतीचे तुम्हाला काय करावे लागणार आहेत? शब्द प्रयोग करावे लागणार आहेत. भले आपल्या बाजूच्याला ते कळू नयेत. ठीक आहे, जर अचानक समोर साप आला तर अहि जर म्हटलं आपण तर त्या ठिकाणी त्याला कळणार नाही, तुम्हाला कळेल, तुम्ही पळाल, मात्र तो काय म्हणेल? पागल आहे असं समजेल तुम्हाला. ठीक आहे, बघा, अहि हा काय आहे? अहि या शब्दात जर आपण बघितलं समानार्थी शब्द काय आहेत? सर्प आहे, भुजंग आहे आणि साप आहे. हे लक्षात घ्यायचंय. बघा, पुढे जाऊयात. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? पुढे तुम्हाला परीक्षेमध्ये अहि दिलं जाणार नाही, तुम्हाला दिलं जाईल साप. साप या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ते ओळखायला दिलं जाईल. तुम्हाला लक्षात ठेवायचे काय आहे? अहि हा शब्द एक लक्षात ठेवा, बाकी सर्प, भुजंग वगैरे आपल्याला लक्षात राहते. यस, पुढे जाऊयात आपण. अमित आहे. बघा, काय आहे शब्द? अमित हा शब्द आहे. अमित हा शब्द जर आपण बघितला तर अमित या शब्दाचे समानार्थी काय आहेत? अगणित, असंख्य, अमर्यादित. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय, महत्वाचं आहे. बघा, आता तिथं आपण शब्द कोणता घेतलाय जो आपल्या डोक्यात राहत नाही. ठीक आहे, बऱ्याचदा अमित जर आपण बघितलं नुसतं अमित असेल तर आपल्याला काय लक्षात येणार आहे? काही लक्षात येणार नाही. जर अमर्याद असेल, असंख्य असेल, अगणित असेल त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल, कारण की हे शब्द आपण काय करतो? वापरत असतो आपल्या भाषेमध्ये. ठीक आहे, किंवा लिखाणामध्ये, वाचनामध्ये हे शब्द येतात. आता लोकसंख्या अमित आहे असं कुठं वाचलंय का तुम्ही? नाही वाचलं. लक्षात घ्यायचंय. असंख्य आहे, अगणित लोकसंख्या, अमर्यादित लोकसंख्या हे आपण वाचतो. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. अमर्याद या शब्दाचं जर तुम्हाला समानार्थी विचारलं, अमित असेल, असंख्येचा अमित आहे, अगणितचा सुद्धा अमित आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे, बाकी हे आपल्या लक्षात राहतं. पुढे जाऊयात आपण. अशक्त आहे. कोणता? अशक्त शब्द आहे. अशक्त या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? दुर्बल आहे, क्षीण आहे, रोडका आहे. ठीक आहे, हे काही तेवढं विशेष नाही, लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण की आपल्याला माहिती आहे त्या गोष्टी. अश्व आहे. बघा, आता महत्वाचा शब्द आहे अश्व. मग याचे समानार्थी शब्द काय आहेत? घोडा, तुरंगम, हय, तुरंग, वारू. यस, ठीक आहे, हे काय आहेत? याचे त्या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. मग यामधला आपल्याला एक माहिती आहे, कोणता? घोडा. ठीक आहे, घोडा आणि अश्व त्या ठिकाणी आपल्याला माहिती असतं. मग आता लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला? तुरंगम, हय, त्याचबरोबर आपण बघितलं वारू आणि तुरंग, हे 3-4 जे शब्द आहेत ते महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. घोड्याला काय म्हटलं जातं? तुरंग म्हटलं जातं, त्यालाच हय म्हटलं जातं, त्यालाच वारू म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, वाऱ्यासारखा पळतो वारू, लक्षात ठेवू शकता. तुरंगम लक्षात ठेवायचंय आणि हय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढचा शब्द आहे कणव. कोणता शब्द आहे? कणव हा शब्द आहे. कणव या शब्दात जर आपण या ठिकाणी समानार्थी शब्द बघितले, कळवळा आहे, करुणा आहे, दया आहे, कृपा आहे. ठीक आहे, करुणा, दया, कृपा, कळवळा हे काय? तर त्या ठिकाणी आपल्या परिचयाचे आहेत, कणव परिचयाचं नाही. लक्षात ठेवा. कणव हा शब्द जर आपण बघितलं, कृपा या शब्दाचा समानार्थी शब्द कणव लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, कणव या शब्दाचं जर आपण बघितले, कळवळा, करुणा, दया आणि काय? कृपा हे समानार्थी शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. महत्वाचं आहे कणव तुमच्यासाठी लक्षात ठेवायचं, कारण की कळवळावरून तुम्ही करुणा लक्षात येऊ शकतं, करुणावरून दया येऊ शकतो, दयावरून कृपा, किंवा या हे शब्दांवरून तुम्ही काय करू शकता? तर यांच्यापैकी जर विचारलं तर समानार्थी शब्द त्या ठिकाणी सांगू शकता. मात्र कणव जर दिला असेल तर मग थोडंसं गोंधळ उडतो. त्यासाठी कणव हा शब्द लक्षात ठेवायचं आहे,
कणव या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? कळवळा, करुणा, दया, कृपा. कळवळा, करुणा, दया, कृपा. ठीक आहे, कळवळा आणि करुणा, दया, कृपा लक्षात घ्यायचे. पुढे आहे अरण्य. ठीक आहे, शब्द कोणता आहे? अरण्य हा शब्द आहे. मग या अरण्य शब्दाचे समानार्थी शब्द काय असतील मित्रांनो? अटवी आहे, वन आहे, जंगल आहे, कानन आहे, कांतार आहे, विपिन आहे. ठीक आहे, हे काय आहेत? तर याचे समानार्थी शब्द आहेत. आपल्याला माहिती कोणते आहेत बघा? वन माहिती आहे आपल्याला, जंगल माहिती आहे. लक्षात ठेवायची गरज आहे का? लक्षात ठेवण्याची गरज नाही. लक्षात काय ठेवायचंय? या जंगलालाच काय म्हटलं जातं? अटवी म्हटलं जातं, कानन म्हटलं जातं, कांतार म्हटलं जातं आणि विपिन म्हटलं जातं. हा शब्द लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल. कोणता? विपिन. यस, काय लक्षात ठेवायचंय? विपिन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे शब्द. कशाचा समानार्थी शब्द आहे? अरण्याचा समानार्थी शब्द आहे. कानन, कांतार, विपिन. ठीक आहे, कानन, कांतार, विपिन. कानन, कांतार, विपिन कशाचे? अरण्याचे त्या ठिकाणी समानार्थी शब्द सांगता येतात. आणि आठवी सुद्धा एक महत्वाचा आहे, वेगळा आहे, नवीन त्या ठिकाणी सांगता येईल. पुढे बघा भास्कर. कोणता शब्द आहे? भास्कर हा शब्द आहे. आता भास्कर जो शब्द आपण बघितला तर याचे समानार्थी शब्द काय आहेत मित्रांनो? सूर्य, आदित्य, मित्र, रवी आणि प्रभाकर. यस, लक्षात ठेवायचे. सूर्य, आदित्य, मित्र, रवी आणि काय? भास्कर. हे प्रभाकर हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? भास्कर या शब्दाचे किंवा सूर्याचे त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? हे समानार्थी शब्द त्या ठिकाणी म्हणू शकतो. महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये प्रश्न यावर विचारलेले आहेत. भास्कर या शब्दाचे समानार्थी सूर्य, आदित्य, मित्र, रवी, प्रभाकर. सूर्य, आदित्य, मित्र, रवी, प्रभाकर. बघा, सूर्य, आदित्य, मित्र, रवी, प्रभाकर लक्षात ठेवायचं आहे. यस, पुढे जाऊयात आपण. असंख्य. बघा, काय आहे शब्द? असंख्य हा शब्द आहे. या शब्दाचे जर आपण समानार्थी बघितले, अपार, अमर्याद, अमित, अगणित, पुष्कळ, बहु. ठीक आहे, परत मी ते सांगतोय की लक्षात आपल्याला काय राहतं? अमर्याद, अगणित, पुष्कळ, बहु हे आपल्या लक्षात राहतं. अमित हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. कशी संबंधित आहे? असंख्यशी संबंधित आहे अमित हा शब्द. ठीक आहे, आणि त्यालाच अपार हा सुद्धा समानार्थी शब्द वापरला जातो. ठीक आहे, असंख्येला अपार, अमित हे दोन तुम्हाला लक्षात ठेवायचे, कारण की हे तुमच्या लक्षात राहत नाहीत. त्यानंतर परत कणव आलेला आहे, बघितलेला आहे आपण. यानंतर काही महत्वपूर्ण शब्द आहेत जे आपण सरळ सरळ इथं घेतलेले आहेत, ज्यामध्ये अमृत हा शब्द आहे. या अमृत या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतात? पियुष आहे, सुधा आहे, संजीवनी आहे. बघा, ठीक आहे, काय काय शब्द आहेत? पियुष, सुधा, संजीवनी कशाचे समानार्थी आहेत? अमृतचे आहेत. मग इथून पुढे अमृत म्हणायचंय का तुम्हाला? नाही, पियुष, सुधा, संजीवनी म्हणायचंय. संजीवनी तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुमच्या गेस करू शकता तुम्ही. अमृतला काय? संजीवनी. ठीक आहे, संजीवनी बुट्टीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. यस, त्यानंतर सुधा सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचंय. सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पियुष सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यस, चला, अमृतचा समानार्थी पियुष, सुधा आणि संजीवनी. यस, त्यानंतर बघा अचरट हा शब्द आहे. कोणता? अचरट हा शब्द आहे. अचरट या शब्दाचे समानार्थी शब्द काय होतील? वार्त्य आहे, फाजिल आहे, खोडकर आहे. ठीक आहे, आता फाजिल, खोडकर हे आपल्या लक्षात राहतं, मात्र हा शब्द जो आहे हा शब्द महत्वाचा आहे. अचरटचा काय? वार्त्य लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, पुढे बघा शब्द आहे कोणता? अग्र हा शब्द आहे. अग्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो? पुढचा भाग किंवा टोक लक्षात ठेवायचे. ठीक आहे, हे आपल्याला समजून जाईल, लगेच तुम्हाला येऊन पण जाईल. आता हा शब्द महत्वाचा मला वाटतो काय आहे? अनुराग हा शब्द आहे. कोणता? अनुराग हा शब्द आहे. अनुराग या शब्दाचे जर आपण बघितलं समानार्थी शब्द काय होतात? प्रीती, ममता, प्रेम आणि लोभ. काय आहे? प्रीती, ममता, प्रेम, लोभ. कोणा व्यक्तीचे नाव नाही आहेत, समानार्थी शब्द आहेत. कशाचे? अनुरागचे आहेत. ठीक आहे, अनुराग या शब्दाचे समानार्थी शब्द काय? प्रीती, ममता, प्रेम आणि लोभ. ठीक आहे, अनुराग, प्रीती, ममता. अनुराग, प्रीती, ममता, प्रेम, लोभ लक्षात ठेवायचे. यस, त्यानंतर बघा शब्द आहे अक्राळ विक्राळ. काय शब्द आहे? अक्राळ विक्राळ. याचे समानार्थी शब्द काय असतील? भयंकर, भेसूर, राक्षसी. कळून जाईल तुम्हाला. ठीक आहे, कळून जाईल, तेवढं काय याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. अक्राळ विक्राळ समानार्थी शब्द भयंकर, बेसूर, राक्षसी. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढे बघा अभिवादन शब्द महत्वाचा आहे. अभिवादन या शब्दाचे समानार्थी शब्द काय? परीक्षेमध्ये आलं तर लक्षात ठेवा. प्रणाम, नमन, प्रणिपात, नमस्कार. ठीक आहे, आता प्रणिपात हा जो काही शब्द आहे, हा शब्द जर आपण बघितला
तर रामायण महाभारतामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो बघा. ठीक आहे, जर बघितलं असेल तुम्हाला तर लगेच लक्षात सुद्धा आलेला असेल. प्रणिपात तात्श्री म्हणायचं होतं ठिकाणी रामायण महाभारतामध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. प्रणिपात हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळतो. प्रणाम, नमन, नमस्कार हे आपण वापरतो. ठीक आहे, अभिवादन सुद्धा लक्षात ठेवायचं मला. अनुक्रमणिका लक्षात घ्या, महत्वाचा शब्द आहे. याचे समानार्थी शब्द काय आहेत? सूची आणि यादी. ठीक आहे, सूची आणि यादी लक्षात ठेवायचे. कशाचे समानार्थी आहेत? अनुक्रमणिकेचे. यस, पुढे जाऊयात आपण. अर्जुन महत्वाचा शब्द आहे मित्रांनो, लक्षात घ्या. अर्जुन या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? पार्थ आहेत, भारत आहे, धनंजय आहे आणि विजय आहे. ठीक आहे, पार्थ, भारत, धनंजय, विजय कशाचे समानार्थी आहेत? तर अर्जुनाचे आहेत. लक्षात ठेवा, अर्जुन या नावाचे हे समानार्थी आहेत. पार्थ, भारत, धनंजय आणि विजय. पार्थ, भारत, धनंजय, विजय. ठीक आहे, धनंजय, विजय लक्षात राहील. पार्थ, भारत सुद्धा लक्षात ठेवायचे. अर्जुनालाच काय म्हटलं जातं? पार्थ सुद्धा म्हटलं जातं. श्रीकृष्ण काय म्हणायचे अर्जुनाला? पार्थ म्हणायचे. लक्षात ठेवायचे. ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं अखंड हा शब्द जर आपण बघितला तर याचे समानार्थी शब्द काय आहेत? तर सतत, संपूर्ण, अविरत. ठीक आहे, पुढे आहे अनमान हा शब्द. मग याचे समानार्थी काय आहेत? अपेक्षा, हयगय, दुर्लक्ष. ठीक आहे, महत्वाचा शब्द आहे बघा. अनमान या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत उपेक्षा, हयगय, त्यानंतर आपण बघितलं दुर्लक्ष. ठीक आहे, अभिवादन, प्रणाम, नमन, प्रणिपात, नमस्कार. अनुक्रमणिका, सूची आणि यादी हे समानार्थी शब्द आहेत. अर्जुन या शब्दाचे जर आपण बघितलं पार्थ, भारत, धनंजय, विजय हे समानार्थी शब्द आहेत. अखंड या जर आपण बघितलं तर सतत, संपूर्ण आणि अविरत लक्षात ठेवायचं. ठीक आहे, आणि जे काही अनमान आहे त्याचा उपेक्षा, हयगय आणि दुर्लक्ष. पुढचा शब्द जर आपण बघितला तर शब्द काय आहे? अघटित. ठीक आहे, अघटित. मग याचे समानार्थी शब्द काय होतील? चमत्कारिक, विलक्षण. म्हणजे एखादं काही अचानक आणि नवीन जर घडलं तर त्यावेळेस लक्षात ठेवायचंय अघटित घडलं असं आपण म्हणतो. ठीक आहे, काय घडलं म्हणतो? अघटित घडलं. ठीक आहे, त्याचबरोबर चमत्कारिक, विलक्षण हे सुद्धा शब्द लक्षात ठेवायचे. त्यानंतर पुढचा शब्द आहे अघोर. शब्द काय आहे? अघोर हा शब्द आहे. या शब्दाचे जर आपण समानार्थी बघितले भयंकर, भीतीदायक, वाईट. ठीक आहे, या शब्दावरूनच तुम्हाला कळून जाईल की या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे. यस, त्यावरून तुम्ही त्याचे समानार्थी शब्द लक्षात येऊ शकतात तुमच्या. अघोर म्हणलंय, भयंकर, भीतीदायक, वाईट हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. त्यानंतर बघा अहेव आहे शब्द. कोणता? अहेव हा शब्द आहे बघा. मग याचे समानार्थी शब्द काय आहेत? सुवासीन, सौभाग्यवतीन, वती आणि सौवासीन. ठीक आहे, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. आता बघा माहिती आपल्याला काय आहे? सुवासीन माहिती आहे, सौभाग्यवती माहिती आहे आणि सौवासीन सुद्धा माहिती आहे. मात्र हा शब्द तुमच्या वाचनात नाही. कोणता? अहेव. मग हा लक्षात ठेवा, याला स्टार करून ठेवा. तुमचे जे काही शॉर्ट पॉइंट आहेत त्यावर उतरून ठेवा. जिथं अभ्यासाला बसतात तिथं त्या ठिकाणी हे चिटकून ठेवायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त वेळा तुमच्या वाचनामध्ये येईल. यस, बघा अहेव म्हणजेच काय? अहेव या शब्दाचा समानार्थी शब्द काय? सुवासिनी, सौभाग्यवती आणि सौवासीन. त्यानंतरचा शब्द आहे बघा अगत्य. कोणता शब्द आहे? अगत्य हा शब्द आहे. कळकळ, कळवळा, आस्था, आपुलकी लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा पुढचा शब्द आहे अनंत. अनंत या शब्दात जर आपण बघितला समानार्थी शब्द काय आहे? आकाश आहे, अमर्याद आहे, असीम आहे. ठीक आहे, बघा बऱ्याचदा जर आपण बघितलं जे काही अनंत हा शब्द आहे, अनंत या शब्दाचे समानार्थी आपण बघितले आकाश, अमर्याद, असीम. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हा तर शब्द माझ्या मते महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये तिथं प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, अनंत या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? असीम हा शब्द आहे. कोणता? असीम हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा मित्रांनो, इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पुढचा जर आपण शब्द बघितला समानार्थी अजिजी आहे. कोणता? अजिजी हा शब्द आहे. मग या शब्दाचे समानार्थी शब्द काय होतील? दीनता, लाचारी, आर्जव. ठीक आहे, बघा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. अजिजी या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? दीनता, लाचारी आणि अर्जव हा शब्द लक्षात ठेवा आणि हा शब्द लक्षात ठेवा. हे दोन्ही महत्वाचे आहेत. त्यानंतर आहे अस्थिर. कोणता आहे? अस्थिर आहे. या शब्दाचं समानार्थी आपण बघितलं काय असेल? क्षणिक, चंचल. ठीक आहे, त्यानंतर आहे परमेश्वर हा शब्द. कोणता आहे? परमेश्वर, ईश्वर हा शब्द लक्षात ठेवा. आता बघा परमेश्वर या शब्दाचे जर आपण समानार्थी बघितले भगवान, देव, अमर, आनंदघन, निर्मिक, अलक आणि ईश्वर.
आता यातले काही शब्द असे आहेत जे तुम्ही वापरलेले आहेत, मात्र काही असे आहेत जे ऐकले सुद्धा नाहीत. मग लक्षात घ्या, परमेश्वर या शब्दाचे जर समानार्थी तुम्हाला यामध्ये लक्षात ठेवायचे असतील तर ते तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? अमर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, आनंद घन हा शब्द लक्षात ठेवायचा आहे आणि अलख हा शब्द लक्षात ठेवायचे. बाकीचे जे आहेत ना, भगवान, देव, निर्मिक, ईश्वर, हे तुम्हाला माहिती आहेत, मात्र हे लक्षात ठेवा, अमर, आनंदघन आणि अलख. यस, पुढे जाऊयात आपण. कोणता शब्द आहे? अस्त हा शब्द आहे. कोणता? अस्त हा शब्द आहे. मग याचे समानार्थी जर आपण बघितलं, मावळणे, अखेर, शेवट, अंत. बघा काय म्हणतो आपण? सूर्यास्त म्हणतो. ठीक आहे, काय आहे? सूर्यास्त. असं तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. अस्त म्हणजेच काय? तर मावळू लागलाय, अखेर होऊ लागलाय, शेवट होऊ लागलाय आणि अंत होत आहे. यस, पुढे बघा, अक्षर हा शब्द आहे. अक्षर या शब्दाचे आपण समानार्थी बघितले तर इथे तुम्हाला काय पाहायला मिळेल? पूर्ण उच्चाराचा वर्ण आणि अविनाशी. ठीक आहे, अक्षरचा समानार्थी काय आहे? अविनाशी आणि पूर्ण उच्चाराचा वर्ण. ठीक आहे, महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये यावर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. यानंतरचा पुढचा आहे बघा, अनुकरण. काय शब्द आहे? अनुकरण. अनुकरण या शब्दाचे समानार्थी काय असतील? माकड, चेष्टा, नक्कल. यस, लक्षात येऊन जाईल तुम्हाला. आता पुढचा आहे अट्टहास. अट्टहास या शब्दाचा समानार्थी शब्द काय असेल? आग्रह. ठीक आहे, लक्षात येऊन जाईल तुम्हाला. त्यानंतर आहे अभिनय. अभिनय या शब्द जर आपण बघितला समानार्थी, अंगविक्षेप, हावभाव. आता तुम्हाला हावभाव लक्षात येऊन जाईल जर ऑप्शन मध्ये असेल, मात्र अंगविक्षेप जर दिलं तर थोडंसं आपल्याला कन्फ्युज होऊन जातं. त्यावेळेस लक्षात ठेवायचंय की अभिनय या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे? अंगविक्षेप. ठीक आहे, लिहून ठेवा. त्यानंतर अचल हा शब्द आहे. कोणता? अचल हा शब्द आहे. या शब्दाचे समानार्थी काय असतील? पर्वत, स्थिर आणि शांत. ठीक आहे, अस्थिर आहे, तो हलतोय का एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी? नाही, अस्थिर म्हणजे पर्वत आहे, स्थिर आणि शांत. लक्षात ठेवा तुम्ही. पुढचा आहे अमाप. अमाप लक्षात घ्या शब्द. याचे समानार्थी काय असतील? भरपूर, लई, पुष्कळ आणि विपुल. हे लक्षात येऊन जाईल तुमच्या. अमाप संपत्ती, भरपूर पैसा, लई श्रीमंती वगैरे आपण म्हणतो बघा, पुष्कळ पैसा आहे, विपुल संपत्ती आहे. हे कशासाठी वापरतो आपण? खूप एखादी गोष्ट एखाद्याकडे अति प्रमाणामध्ये असेल तर त्यासाठी हे आपण शब्द त्या ठिकाणी वापरतो. यानंतर पुढचा आहे बघा, चंद्र. काय आहे? चंद्र आहे. चंद्र या शब्दाचे आपण समानार्थी शब्द बघितले तर त्यालाच काय म्हटलं जातं? सुधाकर म्हटलं जातं, त्याला शशी म्हटलं जातं, त्याला साम म्हटलं जातं आणि त्याला इंदू म्हटलं जातं. ठीक आहे, लक्षात घ्या. सुधाकर, शशी, इंदू लक्षात ठेवायचे आहेत. कशाचे आहेत? चंद्राचे. चंद्रालाच काय म्हटलं जातं? सुधाकर, शशी, साम. त्याचबरोबर आपण बघितलं इंदू, कोणाला म्हटलं जातं? चंद्राला. पुढे जाऊयात आपण. पुढे आहे पक्षी. पक्षी हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न याच्यावर विचारले जाणार आहेत. पक्षी हा शब्द जर आपण बघितलं, खग, विहंग, द्विज, शकुंत, अंडज. ठीक आहे, पक्षी या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? खग, विहंग, द्विज, शकुंत आणि अंडज. परत एकदा लक्षात ठेवा, जर तुम्हाला कुठं पक्षी वगैरे दिसला झाडावर तर लक्षात ठेवायचंय त्याला खग, विहंग, द्विज, शकुंत किंवा अंडज यापैकी एक शब्द प्रयोग तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, वेगवेगळे शब्द प्रयोग करायचे. पक्षी दिसला म्हणायचं नाही. ठीक आहे, खग, विहंग, द्विज, शकुंत आणि अंडज असं तुम्ही त्या ठिकाणी त्याला म्हणू शकता. त्यानंतरचा पुढचा शब्द जर आपण बघितला, काय आहे? सवंगडी हा शब्द आहे. कोणता? सवंगडी हा शब्द आहे. मग हे तुम्हाला लगेच लक्षात येऊन जाईल. या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? मित्र, सखा, स्नेही, सोबती, सांगाती. ठीक आहे, बघा जे काही बुक आहे शरद पवार यांचं, लोक माझे सांगाती, लोक माझे सोबती, सांगाती, मित्र वगैरे त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे. त्याच्यामध्ये लोक माझे सांगाती. सांगाती म्हणजेच काय? सवंगडी, मित्र. यस, पुढे जाऊयात आपण. पुढचा शब्द आहे झाड हा शब्द आहे. कोणता? झाड हा शब्द आहे. या शब्दाचे समानार्थी शब्द काय असतील? वृक्ष, तरु, द्रुम, झुडूप आणि वादप. यामधले जर आपण बघितलं, वृक्ष तुमच्या लक्षात राहील, तरु तुमच्या लक्षात राहील, झुडूप तुमच्या लक्षात राहील, मात्र दोन शब्द तुमच्या लक्षात ठेवायचे ते म्हणजे द्रुप आणि वादप. ठीक आहे, कोणते दोन लक्षात ठेवायचे तुम्हाला? द्रुम आणि वादप हे दोन शब्द लक्षात ठेवायचे. कशाचे समानार्थी शब्द आहेत? हे झाडाचे समानार्थी शब्द आहेत. यानंतर पुढे आहे बघा ढग. काय आहे शब्द? ढग हा शब्द आहे. या शब्दाचे समानार्थी शब्द काय असतील? तर घन, जलद, मेघ, अभ्र, अंबुद, पयोद, पयोदर. ठीक आहे, ढग या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? घन, जलद, मेघ, अभ्र, अंबुद, पयोद, पयोदर. ठीक आहे, आता तुम्हाला लक्षात ठेवायचंय बघा, घन निळा तुम्हाला माहिती आहे, मेघ तुम्हाला माहिती आहे, अभ्र तुम्हाला माहिती आहे. लक्षात काय ठेवायचंय? जलद हा शब्द लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. कशा समानार्थी आहे? ढगाला काय म्हटलं जातं? जलद सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर अंबुद, पयोद आणि पयोधर हे तीन शब्द महत्वाचे आहेत. ठीक आहे, ढगाला काय म्हणायचंय? जलद,
अंबुद पयोद पयोधर, घन आणि मेघ अब्र हे तुमच्या लक्षात राहतं, ढग तुमच्या लक्षात राहतं, मात्र जलद अंबुद पयोद पयोधर, पयोद पयोधर तुमच्या लक्षात राहून जाईल, पयोद पयोधर काय ढग. यस, पुढे जाऊयात. पुढे बघा भार्या आहे. काय आहे? भार्या हा शब्द आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आता या शब्दाचे समानार्थी शब्द काय होतात तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे पत्नी, बायको, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं कांता आणि अर्धांगी. बघा लक्षात येऊन जाईल तुमच्या. फक्त भार्या हा शब्द तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय. बायकोला काय म्हटलं जातं? भार्या असं म्हटलं जातं, भार्या असं म्हटलं जातं. ठीक आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. भार्या हा शब्द कोणता, कशाचा समानार्थी शब्द आहे? पत्नी, यस, बायको, कांता आणि अर्धांगी हे काय आहेत? भार्या या शब्दाचे त्या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला सांगता येतात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. ही कोण आहे? भार्या आहे. तो कोण आहे? भर्ता आहे. लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण. नवरा किंवा यालाच काय म्हटलं जातं? भर्ता सुद्धा म्हटलं जातं. मग याचे समानार्थी, नवरा या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? धनी आहे, पती आहे, कांता आहे, भर्ता आहे आणि मालक आहे. ठीक आहे, मालक. लक्षात घ्या, हे तुमच्या लक्षात राहतं. नवरा या शब्दाचे धनी, पती, कांत सुद्धा म्हटलं जातं, काही जण मालक म्हणतात. ठीक आहे, मग लक्षात काय ठेवायचं तुम्हाला? भर्ता हा शब्द लक्षात ठेवायचा. ठीक आहे, भर्ता हा शब्द. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. सिंधू हा शब्द आहे. कोणता? सिंधू हा शब्द आहे. सिंधू या शब्दाचे समानार्थी शब्द काय असतील तर समुद्र, सागर, जलधी, अर्णव. बघा समुद्र तुमच्या लक्षात राहतो, सागर तुमच्या लक्षात राहतो, जलधीवरून तुम्ही गेस करू शकता. तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय? अर्णव हा शब्द लक्षात ठेवायचा. कशाचा समानार्थी शब्द आहे? सिंधू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. सिंधू म्हणजे सुद्धाच काय तर समुद्र हे लक्षात ठेवा. ठीक आहे, सिंधू या शब्दाचा समानार्थी शब्द अर्णव, जलधी, सागर, समुद्र. पुढे जाऊयात आपण. शब्द आहे कमळ. ठीक आहे, काय शब्द आहे? कमळ हा शब्द आहे. याचे समानार्थी शब्द काय आहेत मग? अंबुज, पंकज, नीरज, पद्म, राजीव आणि नलिनी. आता हे असे शब्द आहेत जे लक्षात राहत नाहीत किंवा ह्याला नीरजलाच त्या ठिकाणी कमळ, नीरज म्हणजेच कमळ हे आपल्या लक्षात नसतं. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवायचंय. आता कमळ या शब्दाचे जर आपण बघितलं, अंबुज तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, पंकज तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं नलिनी, पद्म हे शब्द महत्वाचे आहेत मित्रांनो. हे तुम्हाला पूर्णच्या पूर्ण शब्द लक्षात ठेवणंच आहे. ठीक आहे, कमळ या शब्दाचे अंबुज, पंकज, नीरज, पद्म, राजीव, नलिनी हे काय आहे? त्याचे समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, परत एकदा बघा. कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द अंबुज, पंकज, नीरज, पद्म, राजीव, नलिनी. ठीक आहे, राजीव, नलिनी, पद्म, नीरज. राजीव, नलिनी, नीरज न तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, राजीव, नलिनी, नीरज लक्षात ठेवायचे. अंबुज, पंकज, पद्म, अंबुज, पंकज, पद्म, राजीव, नलिनी, नीरज. ठीक आहे, पुढे जाऊयात. वीज हा शब्द आहे. ठीक आहे, वीज या शब्दाला चपला, सौदामिनी, तडिता, चंचला हे काय आहेत? त्याचे समानार्थी शब्द आहेत. बघा हा शब्द महत्वाचा आहे तुमच्यासाठी. इथं तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारून झालेला आहे. वीज यालाच काय चपला म्हणतात. सौदामिनी सुद्धा हा महत्वाचा शब्द आहे, परीक्षेमध्ये विचारला जाईल. तडित आणि चंचला सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा वीज या शब्दाचे समानार्थी शब्द चपला, सौदामिनी, तडित आणि चंचला. यस, पुढे जाऊयात. पृथ्वी आहे शब्द. काय आहे? पृथ्वी आहे. पृथ्वी या शब्दाचे जर आपण समानार्थी शब्द बघितले, अवनी, भूमी, मही, धरित्री, धरती. लक्षात काय राहतं आपल्या? भूमी, धरित्री, धरती. मग लक्षात ठेवायचंय काय तुम्हाला? मही हा शब्द आणि अवनी हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. कशा समानार्थी शब्द आहेत? पृथ्वीचे ते समानार्थी शब्द आहेत. कशाचे? पृथ्वीचे. पृथ्वीलाच काय म्हटलं जातं? अवनी, भूमी, मही, त्याचबरोबर धरती आणि धरित्री सुद्धा म्हणून ओळखलं जातं. पुढे बघूयात आपण. पुढचा शब्द आहे बघा असुर हा शब्द आहे. कोणता? असुर हा शब्द आहे. मग या असुर या शब्दाचे समानार्थी शब्द काय आहेत? दैत्य, दानव, राक्षस. ठीक आहे, दैत्य, दानव आणि राक्षस हे कशाचे समानार्थी शब्द आहेत? तर या असुर या शब्दाचे समानार्थी शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. बघा आता हे जे काही समानार्थी शब्दाचं आपलं लेक्चर आहे ते अजून 2 लेक्चर त्याला लागणार आहेत, कारण की खूप सारे समानार्थी शब्द आहेत. त्यातले जर आपण बघितलं महत्वाचे जे आहेत, जे परीक्षेला विचारले जाऊ शकतात असे शब्द संग्रह जो आहे तो त्या ठिकाणी आपण तुमच्या समोर घेऊन येत आहोत. ठीक आहे, तर आत्ता थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.